टीव्ही 9 मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो। चीन कुरापतखोर आहे आणि सातत्यानं भारताची कुरापत काढणं हे चीनचं ध्येय आपण बघितलेलं आहे। पुन्हा एकदा आपण बघतोय चीननं आता कुरापत काढायला सुरुवात केली आहे। मात्र यावेळेचा संघर्ष हा पूर्णपणे वेगळा आहे। आतापर्यंत आपले 20 जवान यात शहीद झालेले आहेत, ज्यात एका कर्नलचा देखील समावेश आहे। अतिशय नाजूक स्थिती सध्या LAC वरती निर्माण झालेली आहे। असं असताना चीनचे देखील 43 सैनिक हे मारले गेले असावेत किंवा जखमी झाले असावेत असा अंदाज आता वर्तवला जातोय। मात्र एकही गोळी चाललेली नाही असं सांगितलं जातंय। लोखंडी रॉडनं मारहाण झाली आणि दगडफेक झाली। परवाच्या रात्री गलवान खोऱ्यात ही चकमक झालेली आहे। चकमकीत आपला एक अधिकारी म्हणजे कर्नल आणि इतर जवान जे आहेत ते शहीद झालेले आहेत। एकूण 20 भारतीय जवान शहीद झालेले आहेत। मात्र टेन्शन सातत्याने वाढत चाललेलं आहे। इथं भारतात बैठकांवर बैठका या होत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची काल महत्त्वाची बैठक पार पडली। मात्र हे सगळं होत असताना चोराच्या उलट्या बोंबा देखील बघायला मिळत आहेत। कारण चायनानं आता भारतावरतीच उलटे आरोप केलेले आहेत आणि आमच्या हद्दीत भारतीय सैनिक येऊन घुसले आणि त्यांनी पहिल्यांदा हल्ला केल्याचा दावा आता चीन्यांनी केलेला आहे। अर्थात चीनची ही जुनीच खोड आहे। अशा प्रकारे उलटे आरोप हे भारतावरच करायचे हे काय आपल्यासाठी नवीन नाही। आधी आगळीक चीननं केलेली होती आणि त्याच्यानंतर हा संघर्ष भडकला हे सगळ्यांना ठाऊक आहे। मात्र भारतानंच हल्ल्यास प्रवृत्त केल्याचा चीन आता आरोप करतोय। चीन सैन्य माघारीचा आदर करत नसल्याचं आणि त्यानंतर संघर्ष पेटल्याचं आता भारताचं म्हणणं आहे। मात्र सैनिक नेण्यासाठी चीनी हेलिकॉप्टर्स देखील त्यानंतर तिथे बघण्यात आलेली आहेत आणि त्यामुळेच जवळजवळ 43 सैनिक जे आहेत चीनचे ते मारले गेले असावेत किंवा जखमी झाले असावेत असा अंदाज वर्तवला जातोय। एकूणच आपण बघतोय आताची सगळ्यात मोठी बातमी आहे की या सगळ्या संदर्भात बैठकांचं सत्र देखील सुरू झालेलं आहे। आणि 53 वर्षांनंतर भारत आणि चीनमध्ये हा संघर्ष बघायला मिळतोय। मात्र हा संघर्ष आता इथंच थांबणार आहे का कुरापती करणारा चीन अजून आगळीक करत राहील आणि त्यानंतर मात्र भारताला कठोर शब्दात किंवा कठोर कारवाईमध्ये प्रत्युत्तर द्यावंच लागेल? विचारूया आपण। मान्यवर आपल्या सोबत आहेत। स्वागत करतो मी। शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ आहेत। अतिशय उत्कृष्ट लेख लिहितात या सगळ्याविषयी आणि चांगला अभ्यास गाढा अभ्यास या सगळ्या घडामोडींचा। आणि त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत सतीश ढगे सर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते देखील तज्ज्ञ आहेत। दोघांचंही स्वागत। शैलेंद्र सर तुमच्यापासून करतो सुरुवात। अनेक बातम्या येतात सध्या LAC वरनं, काय नेमकं घडलेलं होतं? कारण एकही गोळी चालली नसली असं म्हणत असलो तरी सुद्धा आपले एक अधिकारी आणि 20 जवान एकीकडे शहीद होणं आणि ते केवळ लाठाकाठ्यांनी असेल का, दगडांनी असेल का? आणि चीन्यांचे देखील 43 सैनिक मारले गेलेत किंवा जखमी झालेत अशी माहिती मिळते। काय नेमकं तिथं घडलेलं असावं? तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचते? मला असं वाटतंय की हा जो संघर्ष झालेला आहे याची तीव्रता ही नक्कीच अत्यंत मोठी तीव्रता असली पाहिजे आहे। कारण ज्या वेळेला आपले 20 जवान हे शहीद होत आहेत आणि त्यांची 43 जणांचा खात्मा केलेला आहे आपण, याचा अर्थ तिथलं संघर्षाची तीव्रता ही फार मोठी असली पाहिजे आहे। परंतु त्याचबरोबर हे देखील सांगितलं गेलेलं आहे की इथं कोणत्याही पद्धतीची बुलेट ही फायर झालेली नाहीये। त्यामुळे आता नेमक्या ह्या कॅज्युअलिटीज कशा पद्धतीने झालेल्या आहेत तर हे अजून कळायला मार्ग नाहीये। याची एक शक्यता अशी असू शकते की हा अत्यंत डिफिकल्ट असा टेरेन आहे फायटिंगसाठी, युद्धासाठी, आणि याच्या प्रचंड याच्यामध्ये दऱ्या आहेत। हा अत्यंत डोंगराळ आणि पर्वतीय क्षेत्र आहे। त्यामुळे याच्यातला जो हल्ला आहे हा प्रामुख्याने चीनकडनं अँब्युश करून हा भारतीय सैन्यांवरती झालेला हल्ला आपल्याला दिसून येतो आहे। याच्यात एक शक्यता अशी पण नाकारता येत नाहीये की काही जण ह्या दऱ्यांमध्ये किंवा डोंगरावरनं किंवा पर्वतावरनं पडून देखील मृत्यू होण्याचं हे जो प्रमाण आहे ते देखील असण्याची शक्यता जी आहे ती सध्या नाकारता येत नाहीये। त्याचप्रमाणे आपल्याला हे बघावं लागेल की जे जवान आपले शहीद झालेले आहेत, या जवान शहीद झाले तर त्यांचं आपण ते कोणत्या कोणत्या डिपार्टमेंट मधले लष्कराच्या होते हे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की आर्टिलरी मधले आहेत, इन्फंट्री मधले आहेत। याचा अर्थ तिथं आर्टिलरीचं पण इन्व्हॉल्वमेंट होती, इन्फंट्री पण इन्व्हॉल्वमेंट होती। याचा अर्थ हा जो संघर्ष झाला असला पाहिजे हा साधा संघर्ष नक्कीच नसला पाहिजे आहे आणि अशा प्रकारचे संघर्ष उत्स्फूर्त कधीच नसतात। त्यामुळे चीनने हा जो संघर्ष केला याला कोल्डली कॅल्क्युलेटेड अशा प्रकारचा संघर्ष म्हणावा लागेल। आता चीनकडनं की सांगितलं जातंय की ते डिसएंगेजमेंट जेव्हा होत होती किंवा तिथनं आपलं सैन्य जेव्हा काढून घेत होते त्यावेळेला ही अचानकपणे ही चकमक
ही उद्भवलेली आहे, पण ही अचानकपणे नाही आहे. याच्यातनं हे स्पष्टपणे जाणवतोय की पूर्ण हिवाळा याचं प्लॅनिंग चीनने केलेलं आहे आणि याचं एक्झिक्युशन जे आहे हे प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये चीनने केलेलं आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे हा जो संघर्ष झाला आहे हा गलवान व्हॅलीमध्ये झालेला आहे. लक्षात घ्या की गलवान व्हॅली हे जी आतापर्यंतचं सर. भारत चीन सीमेवरचं एक शांत अशा प्रकारचं क्षेत्र होतं. गलवान व्हॅलीमध्ये यापूर्वी कधी संघर्ष झालेला नव्हता आणि आता चीनने गलवान जी सर. व्हॅलीवरती जी. आपला दावा सांगायला सुरुवात केलेली आहे. आमचा तिथं सार्वभौम हक्क आहे असं त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि यावेळेला काही गोष्टी ह्या महत्वाच्या घडल्या नक्कीच. ज्या यापूर्वी घडलेल्या नव्हत्या. सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती गलवान व्हॅलीमध्ये आजपर्यंत चीनने एवढं सैन्य कधी आणलेलं नव्हतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सैन्य आणलेलं आहे. त्याचप्रमाणे हा जो संघर्ष झालेला आहे याच्यातनं असं दिसून येतं की चीनचे इंटेन्शन जे आहेत, हेतू जे आहेत, हे पूर्णपणे गलवान व्हॅलीचा जो स्टेटस को आहे, तिथली जी स्थिती आहे ते पूर्णपणे बदलण्याचा आहे आणि त्याच्या कटवरती आपला दावा सांगण्याचा त्यांचा पूर्णपणे हक्क आहे. त्यामुळे आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागणार आहे की चीन काही तिथनं लवकर हटणार नाही. कारण या ज्या उद्देशाने चीन तिथं आलेला आहे आणि चीनने एकीकडे असा दावा केला की आम्ही डिसएंगेज करत आहोत आणि असं करत असताना आपल्याला बोलण्यामध्ये गुंतवलं आणि बोलण्यामध्ये गुंतवून आपल्याला वरती हा हल्ला केला, धोका दिलेला अशा प्रकारे. जी सर. कोल्डली कॅल्क्युलेटेड हल्ला असं आपल्याला म्हणावं लागेल. कोल्डली कॅल्क्युलेटेड हल्ला हे स्पष्ट दिसतंय. येस सर, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. संरक्षण तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत सतीश ढगे सर. सतीश ढगे सर, प्रश्न असा पडतो की आत्ताच नेमकं का? कारण आपण बघितलं की ज्या प्रकारची जमवाजवळ शैलेंद्र सर हे देखील म्हणत होते, प्रचंड मोठ्या प्रमाणात सैन्य जे आहे ते इथे गलवान खोऱ्याचे इथे आणलेलं आहे आणि केवळ इथंच नाही, अनेक ठिकाणी चीननं आता आपलं सैनिक वाढवण्याची सुरुवात केलेली आहे. काय नेमका प्लॅन असावा असं एकूण वाटतंय? कारण काहीतरी घडते पडद्यामागे, इतकं नक्की आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनावरची शी जिनपिंग यांची पकड कमी होत चाललेली आहे. कोरोनानं जी बदनामी चीनची झालेली आहे, आर्थिक गणितं संपूर्णपणे बिघडलेली आहेत, अनेक देश जे आहेत ते बॉयकॉट करतायत चीनला. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हे बघता येईल का? म्हणून हे टायमिंग का? वैभवजी, अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आत्ताच हा सगळा प्रश्न का? आता याला या प्रश्नाच्या उत्तराला वेगवेगळ्या छटा आहेत. वर्ष 2020 1920 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना यांची स्थापना झाली आणि हे 100 वर्ष जे आहे या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना याचे पूर्ण होत आहेत. आणि शी जिनपिंग जे सध्या राष्ट्राध्यक्ष आहेत चीनचे, त्यांनी ऑफिशियली एका भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की वर्ष 2020 जे आहे त्या वर्ष 2020 मध्ये चायना या राष्ट्राला काय हासिल करायचं आहे? 2010च्या कंपॅरिझन मध्ये आम्हाला चायनाचं जे आहे जीडीपी डबल करायचंय. 2010च्या कंपॅरिझन मध्ये आम्हाला पर कॅपिटा इन्कम, प्रति व्यक्ती त्या ठिकाणचं उत्पन्न चायनाच्या व्यक्तीचं ते आम्हाला वाढवायचं आहे आणि आम्हाला जगामधलं प्री इमिनंट ग्लोबल पॉवर म्हणून जे आहे आम्हाला इमर्ज व्हायचं आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट, हु जिनताओ जे शी जिनपिंग याच्या अगोदर चीनचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांची पॉलिसी होती की चायनाचं इमर्जन्स व्हावं. चायना जो आहे जगामध्ये एक पॉवर म्हणून इमर्ज व्हावा, बट इट शुड बी पीसफुल इमर्जन्स ऑफ चायना ॲज अ ग्लोबल पॉवर. पण ज्यावेळेस शी जिनपिंग आले त्यावेळेस शी जिनपिंगचा जो एकूण हेतू या ठिकाणी आहे, त्यांचं जे आहे अग्रेसिव्ह अशा प्रकारचं धोरण आहे. आणि ज्यावेळेस अग्रेसिव्ह धोरण आहे तर आमचे जे नेबर्स आहेत त्याचबरोबर चायना ज्या ज्या ठिकाणी हक्क सांगतो त्या ठिकाणी जे आहे त्यांनी अग्रेसिव्ह धोरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणूनच ईस्ट चायना सी असेल, साऊथ चायना सी असेल, तैवानचा प्रश्न असेल, हाँगकाँगचा प्रश्न असेल, नेपाळच्या माध्यमातून जे आहे भारताला कुरापती काढणं असेल आणि सर्वात महत्वाचं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक डोर आणि त्याहून महत्वाचं ओपन बेल्ट ओपन रोड किंवा ज्याला आपण BRI प्रोजेक्ट म्हणतो, अशा चायनाच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून सुपर पॉवर होण्यासाठीचं 2049 पर्यंतचं ध्येय जे आहे चायनानं त्याच्या नॅशनल स्ट्रॅटेजिक डॉक्युमेंटमध्ये लिहून ठेवलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टींना जर त्यांना हासिल करायचं असेल तर ते टप्प्याटप्प्याने चायनाला करणं हासिल आहे. आणि चायनाचे हिडन इंटेन्शन्स हे जे आहे सगळ्या जगाला आतापर्यंत त्या ठिकाणी माहित आहे. असं म्हटलं जातं आणि हे अतिशय महत्वाचं सेंटेन्स त्या ठिकाणी आहे की आता आपण ही चर्चा करतोय आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी किंवा ग्लोबल वर्ल्ड ऑर्डर विषयी. असं म्हटलं जातं की इन द ईस्ट देअर इमर्जेस ओनली वन सन. त्या जर जगामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्वेकडच्या राष्ट्रामध्ये जे आहे फक्त एकाच राष्ट्राचा उदय व्हावा किंवा एकच सण त्या ठिकाणी राईज व्हावा आणि तो सण म्हणजे कुठला? तो म्हणजे चायना. म्हणजे चायनाला सांगायचं आहे की भारत वगैरे आम्ही त्यांनी कोणाला मानत नाही. जगामध्ये जे आहे सुपर पॉवर इस्पेशली ईस्टर्न नेशन्स मध्ये जे आहेत आम्हीच आहोत. आणि आता आमचा जर कोणी प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी असेल तर अमेरिका असेल. आणि हॅज चायना वोन 2049 पर्यंत चायना जे आहे नक्कीच
युएसएला सुद्धा मागे पडण्यासाठी जे आहे त्याची सिस्टमॅटिक अशा प्रकारची खेळी आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा एक धागा म्हणजे भारताला प्रेशराईज करण्यासाठी, दबाव तंत्र वापरण्यासाठी केलेला हा एक लोकलाइज अशा प्रकारचा हा हमला असं म्हणावं लागेल. आणि शैलेंद्रजीशी जे आहे मी त्या ठिकाणी सहमत आहे की गॅल्व्हॅन व्हॅली जी आहे ती पीसफुल होती, म्हणजे या ठिकाणी तर हे होणं अपेक्षितच त्या ठिकाणी नव्हतं. पँगॉन्ग सॉ लेक, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आने वाले दिनों में, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये भारताला या सगळ्या चॅलेंजेससाठी नक्कीच सामोरं जाण्यासाठी जे आहे तयार राहावं लागणार आहे. नक्कीच खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर शैलेंद्र सर, तुम्हाला एक मला विचारायचं या सगळ्यामध्ये की सीमेवरचं शेवटचं गाव म्हणजे शो कडून दौलत बेग ओल्डीपर्यंत आता 15 वर्षांपूर्वी आपण काम सुरू केलं होतं, ते पूर्णत्वाकडे जात आहे. गॅल्वानमध्ये छोट्या भागाचं काम सुरू आहे आणि चीनचा त्यावरतीच आक्षेप आहे. या मार्गावर 200 किलोमीटरचं कुंपण देखील आपण टाकलेलं आहे. एकीकडे आपण बघितलं चीन नेहमी सीमा भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करत असतो, मात्र भारतानं जे सक्षमपणे ते सुरू केलं याच्या देखील मिरच्या झोंबतात प्रचंड. ते काम कसंही करून थांबवायचं हा देखील एक हेतू आहे. म्हणजे मी याच्या मागे प्रामुख्याने 3 कारणं ही सांगेल. त्यातलं जे पहिलं कारण आहे ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला की ज्या पद्धतीने भारताने विशेषतः डोकलामचा जो संघर्ष झाला भारत आणि चीन मधला 2017 मध्ये, त्यानंतर भारताने ज्या पद्धतीने सीमेवरती साधन संपत्तीचा विकास केला तो चीनच्या डोळ्यामध्ये खुपतो आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे चीनने आता तिबेटवरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावरती साधन संपत्तीचा विकास हा चीनने केलेला आहे. परंतु भारताने लडाखमध्ये विशेष करून ज्या पद्धतीने साधन संपत्तीचा विकास केलाय, लडाखच कशाला, इव्हन अरुणाचल प्रदेशमध्ये असेल, सिक्कीम मध्ये असेल, हे चीनच्या प्रामुख्याने डोळ्यामध्ये खुपतं आहे. आणि चीनला आतापर्यंत याची सवय नव्हती, त्यामुळे चीन हा सातत्याने त्या ठिकाणी आक्षेप घेतो आहे. आणि ज्या रोडचा आपण उल्लेख केलेला होता दबरुक पासून दौलत बेग ओल्डीचा, हा साधारणतः 255 किलोमीटरचा रोड आहे आणि त्याच्यावरती त्यांचं प्रामुख्याने आक्षेप आहे. आता हे एक महत्वाचं कारण आहे. त्याचबरोबर त्यांनी आता दुसरं जे आहे की त्यांनी तिबेटवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि जेव्हा तिबेटचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला सातत्याने भारतावरती काही बाबतीमध्ये त्यांचा आक्षेप आहे. विशेषतः सध्या जे 14वे दलाई लामा आहे त्यांचं वास्तव्य भारतामध्ये आहे आणि ते हिमाचल प्रदेश मधल्या धर्मशालामधनं गव्हर्नमेंट इन एक्झाईल म्हणजे त्यांचं सरकार तिथे चालवतात. आता जे 15वे दलाई लामा आहेत तर ते ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार हा चीनला असायला हवा असा चीनचा दावा आहे आणि त्याच्यामध्ये भारताची कोणत्याही पद्धतीची भूमिका नको यासाठी देखील त्यांना भारतावरती दबाव आणायचा आहे. कारण तिबेट हे त्यांचं येत्या काळामध्ये फार महत्वाचं सेंटर असणार आहे. आणि त्यानंतर जो तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पोस्ट कोविड, म्हणजे आता ढगे सरांनी पण त्याचा उल्लेख केला की जी पोस्ट कोविड वर्ल्ड ऑर्डर आहे. सर शैलेंद्र सर, हा मुद्दा खूप तिबेटचा महत्वाचा आहे, मी त्यावर येतोच कारण हा वेगळ्या चर्चेला गेला पाहिजे. एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते ती आपण बघणार आहोत. राहुल गांधी यांनी आता एक ट्विट केलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारलेला. आताची मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत असा सवाल जो आहे तो राहुल गांधी यांनी ट्विट करून विचारलेला आहे. ते लपले का आहेत असं म्हणणं आहे राहुल गांधी यांचं. आता भरपूर झालं, चीनची हिंमत कशी काय झाली आमच्या जवानांना मारण्याची, आमची जमीन घेण्याची त्यांची हिंमत कशी होते असं विचारतायत राहुल गांधी. आताची मोठी बातमी आपण बघतोय, राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे पंतप्रधान गप्प का आहेत, ते लपले का आहेत असा प्रश्न जो आहे तो विचारला जातोय. सतीश ढगेसर आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारूया. सतीशजी, आरोप प्रत्यारोप खूप होतील, मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येण्याची खरी गरज आहे आज देशामध्ये, कारण राजकीय इच्छाशक्ती ही अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन पंतप्रधानांच्या पाठीशी साऱ्या देशानं उभं राहणं हे फार आवश्यक असेल. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जर आपण पाहिलं असेल तर नक्कीच आपल्या ज्या वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या पॉलिटिकल पार्टीजने काही जे भारताच्या संरक्षणाविषयीचे कोर इश्यूज आहेत त्याविषयी नेहमीच एक वाक्यता दाखवलेली आहे किंवा जे सरकार आहे त्या सरकारच्या पाठीशी आपण नक्कीच त्या ठिकाणी सगळेच राजकीय पक्ष आणि त्याचबरोबर सामान्य जनता ही त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. नक्कीच एखादी घटना घडल्यानंतर जी आहे त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील म्हणूनच ती घटना त्या ठिकाणी घडली असेल, पण ही वेळ जी आहे ती फिंगर पॉइंटिंगची त्या ठिकाणी नाहीये. तर ही वेळ जी आहे जे कोणी सत्तेमध्ये आहे त्यांना पूर्ण सामर्थ्य देणं, त्यांना पाठिंबा देणं याची आहे आणि त्याच अनुषंगानं वेगवेगळे विरोधी पक्ष हे सुद्धा त्या ठिकाणी करतायत. क्रमांक 1. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आता सरकारची सुद्धा ही या ठिकाणी भूमिका असावी की हा जो क्रायसिस आहे हा तर टॅकल करायचाच आहे, पण भविष्यामध्ये आता हा जो काही प्रश्न
निर्माण झालेला आहे, कारण हा लोकलाइज्ड इश्यू नाहीये, हा जो आहे काही महिन्यांमध्ये सॉल्व्ह होणारा इश्यू नाहीये, एक प्रकारचा आपण ज्याला म्हणतो एस्केलेशन लॅडर वाढलेला आहे. मग या अनुषंगानं वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज असतील, वेगवेगळे एक्सपर्ट्स असतील, या अनुषंगानं त्यांचा सहभाग घेऊन लवकरात लवकर ऑल पार्टी मीटिंग बोलवून त्यांचा सहभाग घेऊन त्यांना जे आहे विश्वासात घेणं आणि एक देश म्हणून जे आहे आपण एक राहणं, आपल्या आर्मीच्या पाठीशी आपण आहोत, पण एक देश म्हणून आपण एक राहणं हे आवश्यक आहे. आणि त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीचे स्टेटमेंट असो किंवा सरकार, ऑलरेडी काल रात्री जे आहे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी CCSची मीटिंग झालेली आहे आणि आज दिवसभर जे आहे साऊथ ब्लॉकमध्ये खूप साऱ्या मीटिंग्स त्या ठिकाणी होतील. वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत राजनीतिज्ञ, कूटनीती याच्या अँगलनी जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेतले जातील. तर या सगळ्या अनुषंगानं राहुल गांधी यांचं स्टेटमेंट जे आहे ते एक विरोधी पक्ष म्हणून त्यांचं स्टेटमेंट बरोबर आहे, पण सरकारला पाठिंबा देणं, सरकारच्या सोबत राहणं आणि आपण एक आहोत हे सगळ्या जगाला जे आहे पुन्हा एकदा दाखवून देणं ही आज काळाची गरज आहे. आणि आय एम क्वाईट शुअर की सगळेच पॉलिटिकल पार्टीज या चॅलेंजला जे आहेत ते खरे उतरतील. नक्कीच. आणि हे पॉलिटिकल मॅच्युअर्डनेस जे आहे ते सोनिया गांधी यांनी दाखवलेलं आहे. सोनिया गांधी यांचं ट्विट आलंय, शहीद जवानांना सोनिया गांधी यांनी एकीकडे आदरांजली जी आहे ती व्यक्त केलेली आहे, तर देशाची सुरक्षा सार्वभौमत्वासाठी आपण एक आहोत असं सोनिया गांधी म्हणतायत. जवान शहीद झाल्याचं ऐकून अत्यंत दुःख झालं असं ट्विट त्यांनी केलेलं आहे. जवानांच्या धाडसाला सलाम, कुटुंबियांप्रती सहवेदना मी प्रगट करते असं देखील सोनिया गांधी यांनी म्हटलेलं आहे. मात्र देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी आता आपण एक आहोत हे विसरून चालणार नाही असं देखील त्या म्हणतायत. मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. दोन्ही मान्यवर माझ्या सोबत आहेत, तज्ज्ञ आहेत आणि अर्थात या सगळ्या घटनेचे अनेक पैलू आहेत ते उलगडून दाखवत आहेत. छोटासा ब्रेक घेतो, लगेच परततोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय अमेरिकेकडनं देखील स्टेटमेंट आलेलं आहे आणि चीन आणि भारतामध्ये जे संघर्ष बिघडलेला आहे त्याच्याविषयी आम्हाला चिंता आहे आणि आम्ही लक्ष ठेवून आहोत असं अमेरिकेचं म्हणणं आहे. मात्र शांततेनं हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो असं देखील अमेरिकेनं म्हटलेलं आहे. मी ते जातोय. सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत. सतीश सर, अगदी 1 मिनिट आपल्याकडे शेवटचा, तुमच्याकडनं क्विक कमेंट पाहिजे. या सगळ्यामध्ये LACचा बाकीचा जो भाग आहे तिथे चायनाकडनं अशी आगळीक पुन्हा होऊ शकते का? एक, त्यामुळे सावध राहायला हवं का भारताला? दुसरी महत्वाची गोष्ट की दोन मोठे प्राणी जेव्हा भांडत असतात, झगडत असतात, तेव्हा लांडगे तिथे येऊन बसतात. पाकिस्तान या सगळ्याचा फायदा उचलून काही ठिकाणी अशी कुरघोडीचा प्रयत्न करू शकतो का, कुरापतीचा प्रयत्न करू शकतो का, काय सांगा? दोन्ही प्रश्नांचं उत्तर हो यामध्ये आहे. पहिलं जसं तुम्ही सांगितलं आणि आपल्या चर्चेमधून सुद्धा जो सूर त्या ठिकाणी निघाला की तसं जर पाहिलं तर गॅल्व्हॅन व्हॅली जो आहे हा कंपॅरेटिव्हली तसा पीसफुल एरिया, त्या ठिकाणी जर एवढ्या अशा प्रकारचे जर वादविवाद त्या ठिकाणी निर्माण होत असतील, चायना जर एवढा अग्रेसिव्ह होत असेल, तर पँगॉंग सोय लेकमध्ये त्या फिंगर 4 पासून फिंगर 8 पर्यंतचा एरिया आहे, अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे, या ठिकाणी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये नक्कीच चायनाकडून जे आहे आगळीक होण्याची शक्यता आहे आणि भारताला नक्कीच त्या ठिकाणी तयार राहावं लागणार आहे. येणारी परिस्थिती जी आहे ती अतिशय कठीण त्या ठिकाणी असणार आहे. लांडग्यांचं तुम्ही जसं सांगितलं, असे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लांडगे गेल्या 4-5 दशकांमध्ये जे आहेत अशा परिस्थितीचा फायदा उठवण्याचा ते प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, कारण त्यांची स्वतःची ती क्षमता नाही. आणि म्हणूनच आपण नेहमी जे म्हणतो की भारताला जे आहे 2.5 फ्रंटवर लढावं लागतं. एका बाजूला चायना आहे, एका बाजूला पाकिस्तान आहे, तर तिसऱ्या बाजूला जे आहे ज्याला आपण सब कन्व्हेन्शनल वॉरफेअर किंवा टेररिझम म्हणतो तो पाक पुरस्कृत दहशतवाद आणि त्याचबरोबर चायना पुरस्कृत लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम याला सुद्धा आम्हाला सामोरं जावं लागतं. अमेरिकेचा आज घडीला जरी आपण त्या ठिकाणी पाठिंबा आपल्याला वाटत असेल आणि नक्कीच ते फायद्याचं त्या ठिकाणी आहे, पण अमेरिकेचे सुद्धा यामध्ये हितसंबंध कुठेतरी जुडलेले आहेत. म्हणूनच तो भारताला आज घडीला जो आहे तो पाठिंबा देतोय. इन इंटरनॅशनल रिलेशनशिप देर इज नो फ्रेंड ऑर फो. कोणी कायमचं मित्र किंवा कायमचं शत्रू नसतं. या सगळ्या गोष्टींवर असं म्हटलं जातं की सकाळी जे मित्र असतील ते संध्याकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावरती मित्र राहतीलच असं नाहीये, कारण क्षणाक्षणाला या सगळ्या जागतिक घडामोडी आहेत त्या प्रचंड बदलत असतात. सतीश सर खूप धन्यवाद, तसंच शैलेंद्र सरांचे देखील खूप धन्यवाद. या चर्चेत तुम्ही सामील झालात. शेवटी भारतानं अलर्ट राहणं आणि अर्थात स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला हवी हेच खरं आहे. कोणी मित्र नाही आणि कोणी शत्रू नाही. वेळ झाली ते सामन्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पात्रा TV9 मराठी.